सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 4, पावस पंढरीच्या यात्रा याचा भाग पहिला. सांगलीला नंतर मी आलो खरा, पण पुढे अनेक वेळा पावसला स्वामी स्वरूपानंदांकडे जावयाची मुहूर्त मेढ लावूनच. का कुणास ठाऊक, मी आलो तेव्हापासूनच स्वामींसंबंधी माझ्या मनात एक विलक्षण अशी ओढ उत्पन्न झालेली मला अनुभवास येऊ लागली. स्वामींनी माझ्यावर काहीतरी जादू केली होती. जादूच म्हणतो, नाहीतर काय म्हणू. विचार करा की तुम्ही एकदाच भेटलेल्या एखाद्या व्यक्तीचं किंवा तशा त्या एकुलत्या एका भेटीनंतर पुढे तुम्हाला बसता उठता आणि काम करता उगीचच असं सारखं स्मरण होऊ लागलं तर त्याला तुम्ही काय म्हणाल? त्यातून ती व्यक्ती तुमची नातेवाईक नसावी, प्रेमात नसावी, कामात नसावी, ऑफिसात नसावी, घरात नसावी, कशात नसावी. कोणीतरी अगदी एक दूर दूरची व्यक्ती आणि तिचं स्मरण तुम्हाला उगाचच पण सारखं होऊ लागलं तर त्याला तुम्ही काय म्हणाल? व्यावहारिक मंडळी असं उगीचच एखाद्या गोष्टीचं वा व्यक्तीचं स्मरण करणाऱ्या माणसाला पछाडलेला असं म्हणतात. असंच काही माझ्या बाबतीत तरी मी सांगलीला आल्याच सुरू झालं होतं. स्वामींनी मला पछाडलं होतं. थोड्याच दिवसात वाटू लागलं पुन्हा एकदा स्वामींकडं पावसला जावं, आणि तसंच झालं. 1 महिन्याच्या आतच असा मी पुन्हा स्वामींकडे गेलो. देसायांच्या घरातील मंडळींना आश्चर्य वाटलं. अर्थात तसं आश्चर्य पुढं तर त्यांना खूप वेळा वाटायचं, पण पहिलंच म्हणून हे असं इथं नमूद करतो एवढंच. माझ्या त्या दुसऱ्या भेटीत मी 1च दिवस पावसला राहिलो. त्यावेळी स्वामी मला अगदी सहजच असं म्हणाले, सोहमचा अभ्यास करा. आणि पुढं म्हणाले, तुका म्हणे तेथे न चाले तातडी, योग्य काळ घडी आल्या विना. नंतर मी सांगलीला परत आलो. म्हटलं, स्वामी सांगतायत ना सोहमचा अभ्यास करूया. आणि मी सोहमचा अभ्यास सुरू केला. सायंकाळ षडक्षरीला दिली, सकाळचा थोडा वेळ सोहमच्या अभ्यासाला दिला. माझा पिंड तसं पाहिलं तर अगदी विक्षिप्तच आहे. एखाद्या गोष्टीचा छंद घेतला की त्याचा पिच्छाच पुरवायचा असा माझा स्वभाव. मी अभ्यास सुरू केला. सुरुवातीला तरी प्राणायाम आणि सोहमचा अभ्यास ह्यात मला काही फरक वाटला नाही, म्हणून तसा फरक मी केला नाही. आणि तसं पाहिलं तर सोहम, अजपा आणि प्राणायाम ह्यात सुरुवातीला तरी विशेष फरक नाही. अभ्यासात अगदी पुढे फरक असलाच तर तो इतकाच की सद्गुरूंकडून शक्तिपात दीक्षेनंतर सुषुम्ना किंवा मध्यमा नाडीतून मेरुदंडावर होणारा प्राणायाम सोहमच्या अगदी जवळचा असा असेल एवढंच.
अभ्यासात पुढे अशा तऱ्हेनं होणाऱ्या प्राणायामालाच योगशास्त्रात प्रणव असं म्हणतात, असं मला वाटतं. ज्ञानेश्वरीत प्रणवाची उजरी म्हणून जी सांगितलेली आहे ती हीच क्रिया होय. प्रणवोपासना म्हणून म्हणतात ते अशा तऱ्हेच्या प्राणायामालाच. का जे एकाक्षरपणेसी त्रिमात्रिकेची एकुशी प्रणवू होत गर्भवासी साकडला. असं जे ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे ते हेच. अशा या गर्भवासी प्रणवाची ध्यानयोगात अभ्यासानं सुटका करावयाची म्हणजेच सोहम साधना. असो, फलज्योतिषाला अनुषंगिक म्हणून शिवस्वरोदयांच्या पोथीचा प्राणायामद्वारा असा अभ्यास मी 1961 सुरू केला. तो अभ्यास करताना असं वाटलं की हे स्वामींचं सोहम त्याच्याशी बरंच जवळचं दिसतंय, म्हणून पुढे थोडंसं नेटानं तोच अभ्यास सुरू केला. नासा पुटवून वाहणाऱ्या 12 अंगुले वाऱ्याचा आणि थोडासा पिच्छाच पुरवायचं असं ठरवलं. सूत गुंतलं उकलावं तसा प्राणायामाच्या गुंत्याचा अभ्यास मी माझ्या शक्तीप्रमाणे सुरू केला. ह्या माझ्या अट्टाहासी अभ्यासात तदनंतरच्या काळात प्रकृतीवर थोडा परिणाम झाला. मानसिक ताण वाढला, थोडीशी विस्मृती इत्यादींचा भास व्हायला लागला, विकार वाढले. विचार केला, हे अजब आहे. एका ग्रंथात नंतर कुठेतरी वाचलं की अट्टाहासानं केलेल्या प्राणायामाच्या अभ्यासाबरोबर अहंतेची वा विकाराची वाढ होणं हे अगदी नैसर्गिक क्रिया असते आणि हे असे परिणाम होतातच. ह्याच गोष्टी वैराग्यानं किंवा विवेकानं आवरणं ह्यालाच पुढं अभ्यास म्हणतात वगैरे वगैरे. मनात म्हटलं, ह्या योगशास्त्रात सुद्धा काही नियम दिसतात. माझ्या अभ्यासाच्या प्रारंभीच्या अशा या अवस्थेत 1962 गुरुपौर्णिमेला म्हणून मी पुन्हा पावसला गेलो. गुरुपौर्णिमेला त्यावेळी पावसला विशेष कोणी असं येत नव्हतं. डॉक्टर मिराशी, डॉक्टर देवळेकर, श्रीयुत मधुभाऊ पटवर्धन आणि श्रीयुत मालवणकर अशी थोडी हाताच्या बोटावर मोजण्याजोगी मंडळी येत असत. 1965 अखेरपर्यंत तरी पावसला सर्वसामान्यतः ही अशीच परिस्थिती होती. माझ्या त्या भेटीत स्वामींनी माझ्याकडून काही वाचन करून घेतलं. ते वाचन प्राणायामासंबंधी असंच होतं. हे पाहून मला नवल वाटलं. त्यावेळी माझं ते वाचन झाल्यावर स्वामींना मी विचारलं, साधा प्राणायाम करतो तो आणि सोहम यात फरक काय? स्वामींनी मला उत्तर दिलं होतं ते असं, भाव हाच फरक. तो ईश्वर मी आहे, ते चैतन्य ते मीच. त्याच्याच कृपेनं हे सर्व चाललं आहे असा भाव करून समर्पण भावनेनं केलेला प्राणायाम म्हणजेच सोहम. ईश्वर प्रणिधानाद्वा अशासारखंच हे उत्तर होतं. आज इथेच थांबूया. यानंतरचा या 4थ्या प्रकरणातला दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.